मुलगी व्हायला पाहिजे म्हणून त्या निवडून विठ्ठलाचं मंदिर आहे पुण्याला पेठजवळ, तर तिथे त्या जायच्या. तर त्यांनी साकडं घातलं विठ्ठलाला की मला मुलगी व्हायला पाहिजे. तर तिथे एक पोक्त हा साधू भेटला आणि त्याने सांगितलं बेटा तू फिकर मत कर, तर तू बेटी होगी और वो भी भगवान भक्त राहील. आणि त्याच्यानंतर प्लेगची साथ आली. प्लेगच्या साथमध्ये ताई महाराजांचे वडिलांचे ते वारले. त्यावेळेस ताई महाराजांचा फक्त 3 महिने. त्यांचा जन्म झाल्यानंतर ताई महाराजांचा जन्म झाला. लहानपणाची ताई महाराज जेव्हा म्हणजे आई पिरणाला लागायची तर आई अभंग म्हणायची, ताई महाराज हसायला लागायची. असं त्यांचं होतं. आणि त्यांचं जीवनचरित्र लहानपणाचं आहे. डायरेक्शन ताई महाराजांच्या आत्या ह्या माधवराज महाराजांच्या शिष्या होत्या. जवळच्या सकाळी दत्त मंदिर जे आहे ते माधवराज महाराज पुण्याचं. तर माधवराज महाराजांना आत्या शिष्या असल्यामुळे ताई महाराजांना दर्शनाला घेऊन गेल्या. त्यावेळेला फक्त 3 ते 4 वर्ष होतं. ताई महाराज ह्या पळपळ जाऊन महाराजांच्या दर्शनाला दर्शन घेतलं आणि त्यांच्या बाजूला जाऊन हात जोडून उभ्या राहिल्या. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, त्यांनी ओळखलं की हिची काळजी घ्या, ही जन कल्याणासाठी. 11व्या वर्षी ताई महाराज ह्या महाराजांच्या दर्शनाला गेल्या आणि त्यांनी सांगितलं की महाराज माझी सगळी माया मोहातून माझ्यात मुक्तता करा. 7 वर्षाच्या बालिकेने महाराजांना असं सांगितलं. तर महाराज हसले. त्यांना माहिती होतं की असं होणार. त्यांनी बाजूचे 1200 मीटर रहिवासीच्या गाडीवरती तुम्ही जाल तर बाजूला लांबी खोली आहे, तिथे ताई महाराजांना अनुग्रह दिला. नाथ संप्रदायाचा अनुग्रह आहे तो दिलेला. नाथांचा अनुग्रह झाल्यानंतर अगदी ताई महाराज एकदम तल्लीन झालं नामस्मरण. त्यांना दुसरं काहीच विश्व नव्हतं. त्या सतत ध्यान करायच्या. त्यांचं शाळेत नाव टाकले गेलं तरी शेवटच्या बेंचवरती बसून ध्यान करायचं, नामस्मरण करत होत्या लहानपणापासून. शेवटी शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं की आता ही काही अभ्यास करत नाहीये महाराजांकडे होती. तर त्यांनी सांगितलं की मला उपासनी महाराजांकडे पाठव, त्या मठात मी राहील आणि मी तिथे देवाची आराधना करेन. ताई महाराज या सगळेजण हे करतात. ताई महाराज तिथे उपासना करतात, ठाकुरीची उपासना महाराज. तडीत पडू नका. तरी सुद्धा आई वडिलांना तिच्या आईला आणि मामांना ते काही रुचलं नाही. तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवल्यानंतर काय झालं की ज्याच्याशी ठरलं तो घरी गेल्यानंतर भ्रमिष्ठ झाला. त्याच्यामुळे ते लग्न काही होऊ शकलं नाही. मेहर बाबा आणि ताई महाराज हे उपासनी महाराजांकडे त्यावेळेला 3 वर्ष बरोबर होते. हे मेहर बाबा आहे, हे ताई महाराज आहे. मेहर बाबा पण अतिशय सुंदर मिलिंद तो काढलेला आहे. अतिशय सुंदर काढलेला आहे. नाही म्हणजे वय काय असेल त्यावेळेला नाही अगदी परफेक्ट ते मॅच केलं ताईने. अगदी नाही चेहरा आणि एकदम हुबेहूब. घोंगडी पांघरेल हो महाराज हे अवघड होतं चित्र मिळणं पण रेगलं पण ते त्याला नाही झालं. उपासनी महाराज हे सगळे त्यांच्या शिष्याला घेऊन साईबाबांच्या दर्शनाला घेऊन गेले. त्यापासून साईबाबांना साईबाबांचा पोशाख इतका आवडला की त्यापासून त्या कपनी घाला. तरी पण घरच्या लोकांना काही लागून घर सोडलं आणि बेलवंडीच्या जंगलात जाऊन नामस्मरण करायला लागले. 11 दिवस तपश्चर्या केली. 11 दिवस अशी तपश्चर्या केली की ते सगळं विश्व विसरून गेले होते. त्यांना फक्त ईश्वराचा ध्यास होता की मला आता दर्शन, प्रभूने दर्शन द्यावं. त्या ह्याच्यामध्ये त्या टोटली 11 दिवस अनुष्ठानमध्ये होतं पूर्ण. दत्तगुरूने बाल स्वरूपात त्यांना दर्शन दिलेलं आहे. हातामध्ये 3 रुद्राक्ष दिले आणि 7 महिने रात्री हे म्हणून त्याला सांगितलं. हे खूप सुंदर पेंडिंग आहे. मिलिंदा अतिशय अप्रतिम सुंदर सुंदर. घरच्यांना सोडून दिलं होतं ताई महाराजांनी. शेवटी ताई महाराजांच्या मुख्याध्यापिका होत्या एक ताई पायलट म्हणून, त्यांच्याकडे ताई महाराज राहायला लागले. शेवटी जीवनचरित्राचं चालायला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांनी गायन क्लास सुरू केला. तो गायन क्लास त्यांना ॲक्च्युली गायन काहीच माहिती नव्हतं, पण त्यांचा गायन क्लास खूप चालायला लागला आणि खूप मुली त्यांच्याकडे गायनाला यायला. तर त्यांना खूप पैसा मिळाला. तो पैसा घेऊन त्या सद्गुरू माधवनाथ महाराजांना 1242 रविवार पेठला भेटला नाहीये. पैशांचा मोह तू सोडून दे
काही महाराजांनी दुसऱ्या दिवशी नगरला येऊन गायन क्लास बंद केला, परत ईश्वराची आराधना सुरू केली. ईश्वराची आराधना करत असताना बुद्धेश्वर एक अतिशय जंगलामध्ये ठिकाण. हे 1915-16ची गोष्ट आहे ताई. हे नगर बुद्धेश्वर स्वामी वचनाची वरती समाधी आहे बुद्धेश्वर मध्ये. 1916 साली खूप तुम्हाला तर आता पण तुम्ही जंगलात आहे तसं. तर ताई महाराज तिथे बुद्धेश्वरला जाऊन थांबले. तिथे आदिनाथांचे सिंहाच्या रूपात दर्शन केलेलं आहे. सिंह म्हणजे आता आपल्याकडे महाराष्ट्रात सिंह बघायला मिळत नाही, पण सिंहाच्या रूपात ताई महाराजांना दर्शन केलेलं आहे. तिथे पण बुद्धेश्वरला त्या एकट्या राहायच्या रात्री. सकाळी फक्त हे रसाळ वगैरे जे होते हे दूध घेऊन यायचे. ते त्यांचं तिथे अनुष्ठानच होतं. आणि जेव्हा आदिनाथने दर्शन दिलं सांगितलं इकडे शंकर महाराज ऍक्च्युली पुढे आहे. त्याच दरम्यान स्वामी नरसिंहनाथ हे वरच्या त्यांच्या समाधीवरून खाली उतरत असताना बुद्धेश्वरच्या दर्शनात असताना हे बुद्धेश्वरचं मंदिर आहे. ताई महाराज गुरुवारी अशा बाहेर बसल्या होत्या रात्री. तर त्यावेळेला लक्ष काढल्यानंतर स्वामी नरसिंहनाथ हे दर गुरुवारी बुद्धेश्वरच्या दर्शनात अजून तिथे आख्यायिका आहे. ही आख्यायिका आहे आजही येतात. आणि हा दृष्टांत जेव्हा शंकर महाराजांना सांगितला तेव्हा शंकर महाराजांना माधवनाथ संन्यास दीक्षा द्यायची आहे. कारण सगळे लोक काही महाराजांच्या दिसायला खूप सुंदर होत्या. शंकर महाराजांना माधवनाथ केला संन्यास दीक्षा द्या म्हणजे सगळी बाहेर पडेल आणि बाकीचे लोक पण शांत राहतील. तर शंकर महाराजांनी बुद्धेश्वर मंदिरात काही महाराजांना संन्यास दीक्षा दिली. आणि त्याच वेळेला ताई ते सुद्धा त्यावेळेला कृष्ण स्वामीजी गोविंद महाराज मिलिंद हे पण सुंदर काढलंय. सेम असेच असे गोविंद महाराज शंकर महाराज पण अगदी तसेच आहेत. सुंदर ताई महाराजांना दिवस जवळ आले होते. शिष्याला काहीतरी देणं लागतं सद्गुरूला. तर सद्गुरूंनी दंताळे सराफ पुढे जे तुमचे माहिती असतील दंताळे सराफांकडनं गवच कुंड तयार केले. ताई महाराजांना काय अर्पण केली ही माहिती आहे. आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी तुला इंदोरला माझ्याबरोबर यायचं आहे. तर ताई महाराजांनी सांगितलं की मी येईल. जेव्हा संन्यास दीक्षा मिळाली तेव्हा ताई महाराजांचं वय फक्त 17 वर्ष होतं. इंदोरचं नाथ मंदिर तर पहिलं कीर्तन ताई महाराजांनी केलेलं आहे. राजे होळकर आणि हे सगळे बसलेले माधवनाथ महाराज समोर बसलेले हे सगळेजण बसले. ताई महाराजांना सांगितलं की तू कीर्तन करायचं आहे. ताई महाराज म्हटले की मी कसं काय कीर्तन करणार. नाही तू कीर्तन करेन, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ताई महाराज गोपाला म्हणतात इतक्या तल्लीन झाल्या की त्या देहभान विसरून गेल्या. त्यांना काहीच सुचत नव्हतं. शेवटी माधवनाथ महाराज उठलेत आणि त्यांनी डोक्यावरती हात ठेवला आणि तेव्हा हे 1938 सालचं आहे. त्यावेळेला माधवनाथ महाराजांनी त्यांची समाधी पण डिक्लेअर केली होती की मी आता आणि तुला खानदेशात जाऊन कार्य करायचंय. नगरला आणि पुण्याला राहणारी स्त्री तिला सांगितलं की तुला खानदेशात जाऊन कार्य करायचंय. बाहेरच्या परिसरमध्ये फिरल्या तेव्हा त्यांनी जागा मिळाली. 1936 साली या मठाची स्थापना झाली. त्यावेळेला फक्त इथे ही विहीर होती आणि इथे एक बाजूला एक झोपडी होती गवताची. तिथे ताई महाराज झाले. आणि या शेतीचा पैशांवरती हा सगळा मठ उभारलेला आहे. सगळ्यात कष्ट नाही कोणाचकडे पैसे मागितले जुनं आणि नवीन आणि हे पूर्ण आता तो जे त्यावेळेला ताई महाराज फक्त नाथांच्या पादुका आणि फोटो घेऊन आले होते. तिथे राहायचे त्यावेळेला. आणि सगळ्यात शेवटचं ताई महाराजांचं जे भाषण झालं ते भाषण आम्ही लिहिलं आहे की
हे काय त्याच्यामध्ये काही काढले आम्ही त्यातून. हा हा कृष्ण जन्माष्टमी होती 96 साली. रात्री 12ला कृष्ण जन्म झाला. त्याच्यानंतर 96व्या वर्षी ते भक्तांची फुगड्या खेळले ह्याच हॉलमध्ये. म्हणजे त्यांना ऍक्च्युली चालता येत नव्हतं तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये ते पुढे केलं. मग ते खेळले. मग त्यांनी लोकांना अपेक्षित ठेवलं की माझे आता थोडे दिवस राहिले. त्यामुळे प्रत्येक वस्तू दानसाठी समर्पित ओरिजिनल त्यामुळे तरुण होत्या तरुण आणि एकदम आणि हे काय हे त्यांची गायत्री तयार केलेली आपण नाथ संप्रदाय असल्यामुळे खाल्लं असं सगळं छोटंसं पूर्ण जीवनचरित्र आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे लोकांचं काय ताई कशाला मग ते आता सर्व दर्शन घेतील त्यांना पण माहिती हो दाखवतो आवश्यक आहे. हा, तेच. आणि समाधी